ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वेबसाईटसाठी कीवर्ड क्लाउड्स बनवायचे. ओके. आता कीवर्ड क्लाउड्स काय असतं मी तुम्हाला सांगतो. ओके. कीवर्ड क्लाउड्स म्हणजे काय, की प्रत्येक एका वेब पेजसाठी आपण काय करणार आहोत, कीवर्ड्स फाइंड आउट करणार आहोत. ओके. आता कीवर्ड्स कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत, तो हे कीवर्डचे काय 4 टाइप्स आहेत जे आपण काय करणार आहोत, ह्याच्या अकॉर्डिंग काय करणार आहे, त्या पर्टिक्युलर पेजसाठी आपल्याला कोणते कोणते कीवर्ड्स लागणार आहेत हे आधी काय करणार आहेत, आपण फाइंड आउट करून घेणार आहे. ओके. आता हे 4 कीवर्ड्सचे टाईप आहेत. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, हे 4 एसईओचे कीवर्ड्स टाईप आहेत. त्यामधलं फर्स्ट आहे इन्फॉर्मेशनल कीवर्ड. ओके. कोणी सांगू शकतं का इन्फॉर्मेशनल कीवर्ड काय वर्क करतं? कसं काय म्हणतात? कोणत्या कीवर्ड्सना इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स म्हणतात? सर आपण एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी एज्युकेशन टाईप आपण जर करत असेल तर जसे व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. हां, येस. एखादं इन्फॉर्मेशन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल किंवा एखादं आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, काहीतरी आपण शिकतोय नवीन, तर त्या रिलेटेड काहीतरी तुम्हाला हे पाहिजे, आन्सर पाहिजे. तर असे जो पण कीवर्ड्स असतात त्याला काय म्हणतो आपण, इन्फॉर्मेशनल कीवर्ड. ओके. आता काय करायचंय तुम्हाला तुमच्या वेब पेजवर, हे बघा, इन्फॉर्मेशनल कीवर्ड, आता समजा की होम पेज आहे. ओके. होम पेजला कन्सिडर करून चला तुम्ही. ओके. होम पेजवर इन्फॉर्मेशनल इन्फॉर्मेशनल कीवर्ड हे 50% असायला पाहिजे. ओके. कारण तुमच्या होम पेज काय करतो, येणाऱ्या जो पण युजर आहे त्याला काय करतो, तुमच्या बिझनेस रिलेटेड काय करतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, की एक्झॅक्टली तुमचा बिझनेस कोणता आहे, तुमचा बिझनेस काय करतो, तुमच्या बिझनेसचे टीम मेंबर्स कोण आहेत, तुमच्या बिझनेसचे क्लायंट्स कोणते आहेत, तुम्ही तुमच्या बिझनेसचं लोकेशन कोणतं आहे, हे सगळं कुठं प्रोव्हाइड होतं, फर्स्टली होम पेजवर प्रोव्हाइड होतं. ओके. त्यामुळं मोस्ट ऑफ द कंटेंट काय करायचं आहे तुम्हाला, तुमच्या वेबसाईट होम पेजवर इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स रिलेटेड तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे. ओके. आता सेकंड आहे कमर्शियल कीवर्ड. कमर्शियल कीवर्ड्स म्हणजे काय, की जिथे तुम्हाला काय करायचंय, की एखादं युजर्स आले म्हणजे कमर्शियल कीवर्ड्सवर काय होतं, की त्याला काहीतरी बाय करायचंय. ओके. त्याला कोणतं तरी ऍडमिशन प्रोसेस करायचे, त्याला कुठेतरी अप्लाय करायचंय किंवा त्याला कुठेतरी तो काय करणार आहे, की काहीतरी समथिंग विकत घेऊन काहीतरी शिकणार आहे किंवा त्याला काहीतरी परचेस करायचंय. जर असे जे पण कमर्शियल कीवर्ड्स तो टाईप करेल, तर तसे कीवर्डचा रेशो काय करायचे, तुमच्या होम पेजवर 20% ठेवायचं. जसं की त्या बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पुणे. ओके. तो काय करतोय, की प्लॅन करतोय, की त्याला डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. ओके. किंवा डिजिटल मार्केटिंग क्लासेस विथ सर्टिफिकेशन इन पुणे. हे बघा, इथे टाइप्स कीवर्डचे तुम्हाला हे दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. अशा प्रकारचे जेवढे पण कीवर्ड्स असतील, हे काय करायचंय, तुमच्या होम पेजवर 20% ठेवायचंय. ओके. आणि नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शनल कीवर्ड. ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स म्हणजे काय, की आपण सीटीएला म्हणजे एखाद्या कॉल टू ऍक्शन बटनला वगैरे आपण जे पण देतो, एनरोल नाव, बुक नाव वगैरे, तिथे काय करायचंय तुम्हाला, तर ह्या पद्धतीने टेक्स्ट ऍड करायचे कीवर्ड्स. ओके. एनरोल इन डिजिटल मार्केटिंग कोर्स, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऍडमिशन, बाय डिजिटल मार्केटिंग कोर्स, अप्लाय फॉर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग क्लास इन पुणे. ओके. फर्स्ट आहे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, इन्फॉर्मेशनल कीवर्ड. कमर्शियल कीवर्ड काय करतं, की इन फ्युचर तो काहीतरी बाय करणार आहे किंवा त्याला कोणते तरी इन्फॉर्मेशन पाहिजे जेणेकरून तो काय करणार आहे, की समथिंग परचेस करणार आहे. तो काय करणार आहे, काहीतरी कुणाला तरी सेल ॲज अ लीड म्हणून तो युजर आलेला आहे. तर असे कीवर्ड्स काय करणार आहेत, तो कमर्शियल कीवर्ड्समध्ये येतं. ओके. आणि ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्समध्ये काय येतात, की असे युजर्स ज्यांना काहीतरी ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके. ज्यांना काहीतरी परचेस करायचंच आहे, ज्यांना काहीतरी काय म्हणतात, प्रोडक्ट बाय करायचं आहे किंवा एखादं ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करायचं आहे, एनरोल करायचं आहे एखाद्या क्लाससाठी किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी बुकिंग करायचे आहे. तर हे सगळे कीवर्ड्स कशामध्ये येतात, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्समध्ये येतात. हे सुद्धा तुमच्या वेब पेजवर किती पाहिजे, 20% मध्ये पाहिजे. ओके. आता लास्ट आहे नेव्हिगेशनल कीवर्ड. नेव्हिगेशनल कीवर्ड हे काय करतं, की एक्झॅक्टली तुमच्या ब्रँडचं नाव
ऍड करून काय करतात, ते युजर इन्फॉर्मेशन सर्च करण्याचे ट्राय करतात. जसं की इथं बघा, XYZ डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पुणे, म्हणजे जसं की समजा आता मी सर्च करून दाखवतो की हो इन्फोटेक डिजिटल मार्केटिंग एजन्सी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून मी सर्च करते. मला काय पाहिजे इन्फॉर्मेशन, फक्त इन्फोटेक रिलेटेडच पाहिजे. ओके. मला बाकी कोणत्याच इन्स्टिट्यूट रिलेटेड मला काय पाहिजे इन्फॉर्मेशन नको आहे मला. मला फक्त एकाच ब्रँडबद्दल पाहिजे. तर असे कीवर्ड्स काय कोणते आहेत? त्याला काय म्हणतो आपण, नेव्हिगेशनल कीवर्ड्स. ओके. किंवा एखाद्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, किंवा एखादं तुम्ही मॅपवर सर्च करताना तुम्ही सर्च करता बघा डायरेक्ट की XYZ डिजिटल मार्केटिंग नियर मी. आता पॉईंट प्रोडक्टचं मॅपवर सर्च कराल तुम्ही की लोकेशन म्हणजे काय डिस्टन्स किती आहे, रिव्ह्यूज वगैरे चेक करायला तुम्ही तिथे बघाल. तर असं ज्या पण ब्रँडचं नाव घेऊन तुम्ही सर्च कराल, कोणतं पण असू दे. आता समजा मला प्युमाचे शूज बाय करायचे, मी डायरेक्ट सर्च करणार इथे प्युमा शूज अंडर 2000. हे बघा, या पद्धतीने डायरेक्ट सर्च करणार. मी एखादं ब्रँड मेन्शन करतोय म्हणजे काय, मी गुगल सर्चला काय करतोय, मी नेव्हिगेट करतोय की मला कुठं जायचंय, या प्युमा ब्रँडवरच जायचंय. मग अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण, नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणतो. ओके. आणि हे तुमच्या वेबसाईटवर किती पाहिजे, 10% पाहिजे. आता आपल्याला हे कसं कंटेंट फाइंड आउट करायचंय बघा. आता समजा की तुमच्या पेजवर तुमचं वेब पेज आहे, होम पेज नाही. आता तुम्ही दुसरं वेब पेज घ्या. कोणतं घेताय, तर डिजिटल मार्केटिंग क्लासचं वेब पेज घेताय. ओके. त्या वेब पेजवर काय पाहिजे, इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स कमी पाहिजे. कारण ते क्लास पेज काय प्रोव्हाइड करतं युजरला, की तुम्ही इन्फॉर्मेशन बघून, वेब पेजचं कंटेंट बघून तुम्ही काय करायचं, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. ओके. किंवा तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन करायचंय, तुम्हाला एनरोल करायचंय, तुम्हाला काहीतरी बाय करायचंय, तुम्हाला कोर्स बाय करायचा आहे, किंवा एखाद्या क्लाससाठी ऍडमिशन करायचं आहे, वर्कशॉपसाठी तुम्हाला काय करायचं, एनरोल करायचं आहे. तर असे आहेत ते सगळे कीवर्ड्स कशावर येतील, तुमच्या डिजिटल मार्केटिंग क्लासेस रिलेटेड पेजवर काय येतील, जास्त येतील. मग त्यावेळेस काय करायचं, कमर्शियल कीवर्ड्स 50% ठेवायचं. ओके. आणि त्याच्यानंतर काय करायचं, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स 30% ठेवायचं. हे 40 ठेवा, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स 30 ठेवा. मग त्यानंतर इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स त्याच्या अकॉर्डिंग ठेवा, आणि नेव्हिगेशनल कीवर्ड्स 10% ठेवायचं. ओके. समजतंय सगळ्यांना? समजतंय का सगळ्यांना? हो सर. येस. तर आता काय करायचं आपल्याला, की हे कीवर्ड्स कसे फाइंड आउट करायचं हे बघूयात आपण. ओके. हे तुम्हाला मी शेअर करतोय नंतर. हे बघा, इथे ऑलमोस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यात दिलेलं आहे बघा की इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स बघा काय आहे, सर्चेस टू लर्न समथिंग और आन्सर अ क्वेश्चन. ओके. कमर्शियल काय, सर्चेस टू प्रिपेअर फॉर अ ट्रान्झॅक्शन. ओके. सच अँड कम्पेअरिंग प्रोडक्ट्स और सर्व्हिस, म्हणजे काहीतरी प्रिपेअर करतो मी, एखादं ऍक्टिव्हिटी करायला, एखादं ट्रान्झॅक्शन करायला मी काय करतोय, प्रिपेअर करतोय. तर असे कीवर्ड्स काय असतात, कमर्शियल. ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स काय असतात, सर्चेस टू बाय समथिंग और कम्प्लीट अ स्पेसिफिक ऍक्शन. म्हणजे मला काहीतरी घ्यायचंय, किंवा मी एखादं बुकिंग ऍक्शन, ऍडमिशन ऍक्शन, एनरोलमेंट ऍक्शन कम्प्लीट करतोय. तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतात, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स. नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणजे काय, वेन समवन इज लुकिंग फॉर अ स्पेसिफिक वेबसाईट और पेज, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडला किंवा एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचं नाव यूज करून आपण काहीतरी सर्च करतोय. तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो, नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणतो. ओके. आता कीवर्ड्स फाइंड आउट कसे करायचे बघा. हे बघा, त्याच्यासाठी टूल्स आहेत, कीवर्ड प्लॅनर. ओके. कीवर्ड प्लॅनर.
सगळ्यांना माहिती आहे का गुगल कीवर्ड प्लॅनर? गुगल कीवर्ड प्लॅनर यूज केलंय का सगळ्यांनी? हॅलो. हो सर, गुगल ऍड मध्ये गेलो. ओके. हे बघ. आता आपल्याला काय करायचंय की आता समजा मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स वगैरे काही काही नाही बघायचं, आपल्याला फक्त काय बघायचे, जेवढे पण कीवर्ड्स मिळणार आहेत आपल्याला हे सगळे चेक करायचे. ओके. आणि ह्याला काय करायचंय, तुम्हाला डाउनलोड करायचंय. इथून तुम्ही काय करायचं, आधी चेक करायचं की जेवढे पण कीवर्ड्स तुम्हाला पाहिजे तुमच्या ह्याच्या रिलेटेड. तुमचं कोणाचं बिझनेस कोणतं आहे, एकाने सांगा बघू, म्हणजे जस्ट कशावर वेबसाईट बनवणार आहात कोणी? विवेक. सनग्लासेस. अच्छा. शॉप वगैरे आहे का? नाही सर, हा. सहज असं. ओके. हे बघ. ह्या पद्धतीने असे ह्या रिलेटेड जे पण कीवर्ड्स निघतील ते अशा पद्धतीने निघतील. काही इंडिया पाहिजे तर इंडियामध्ये सर्च करू शकता, किंवा एखादं समजा सनग्लासेसचं एखादी साईट वगैरे असेल तर हा लेन्स कार्ट आहे. डायरेक्ट तुम्ही इथे वेबसाईट टाकून पण सर्च करू शकता. हे बघ. बेस्ट सनग्लासेस, सनग्लासेस ॲट सेल, बाय सनग्लासेस ऑनलाईन. इथे आधी पूर्ण कंप्लीट सर्च करा, तुम्हाला भरपूर कीवर्ड्स मिळतील. ओके. एक अराउंड 100 वगैरे कीवर्ड्स काय करा, डाउनलोड करून ठेवा. ओके. आपण ते सगळे सॉर्ट करणार आहोत. हे जे कीवर्ड प्लॅनर तुम्हाला माहिती आहे. ओके. आता नेक्स्ट बघूयात आपण कीवर्ड सर्फर. ओके.
हे बघा, कीवर्ड सर्फर काय आहे? कीवर्ड सर्फर एक क्रोम एक्सटेन्शन आहे. ओके, क्रोम एक्सटेन्शन आहे. आता क्रोम एक्सटेन्शन कसं इन्स्टॉल करायचं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे एक्सटेन्शनचं ऑप्शन येतं क्रोममध्ये. ओके, इथे मॅनेज एक्सटेन्शनला जा. ओके, त्यानंतर इथे ऑप्शन येतं बघा, क्रोम वेब स्टोअर, त्याला क्लिक करा. त्यानंतर इथे एक्सटेन्शनमध्ये सर्च करा तुम्ही कीवर्ड सर्फर. इथे आहे बघा एक्सटेन्शन, त्याला क्लिक करा आणि ह्याला काय करा, ऍड टू क्रोम करा. ह्याला पिन करूयात आपण इथे. आपण काहीतरी सर्च करून घेऊयात, डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. ओके, बघा इथं हे दिसतायत का तुम्हाला? इथे बघा, ह्याच्या खाली. तर इथे मग ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला की एक्झॅक्टली दिसेल तुम्हाला किती नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि टायटल कधी चेंज केलेला आहे, नंबर ऑफ वर्ड्स ह्या कंटेंटमध्ये किती आहे, म्हणजे टॉप डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. ओके, मी ह्याला आता एक मिनिट हा. रिझल्ट शो करत नाही एक्सटेन्शन. ठीक आहे, हे सध्या वर्क करत नाही एक्सटेन्शन. आपण दुसरं एक्सटेन्शन बघूयात हा. हे कीवर्ड एव्हरीवेअर म्हणून एक आहे एक्सटेन्शन. ओके, सेम इन्स्टॉल करायचं. मॅनेज एक्सटेन्शन मध्ये जावा, तिथे क्रोम वेब स्टोअरला जावा. त्यानंतर इथे सर्च करा कीवर्ड्स एव्हरीवेअर. ओके, देन काय करा, इथून इन्स्टॉल करा. ओके, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे इथे. कीवर्ड्स एव्हरीवेअर. ओके, याला ऑन करा इथून. हे बघा, हेच कीवर्ड्स एव्हरीवेअर सर्च कराल एक्सटेन्शननी, तर इथे ह्या साईडला बघा, लेफ्ट राईट साईडला इथे दिसतंय का सगळ्यांना स्क्रीनवर? हे बघा, इथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे कीवर्ड्स, रिलेटेड कीवर्ड्स काय मिळतील याच्यामध्ये मिळतील. हे अकॉर्डिंग जेवढे पण म्हणजे सर्च व्हॉल्यूम मध्ये जास्त करून सर्च झालेले आहेत कीवर्ड्स, ते सजेस्ट करतं. ओके, याच्यामध्ये आपल्याला ना सीपीसी बघायचं आहे ना, आपल्याला व्हायचं व्हॉल्यूम बघायचं आहे, काही नाही बघायचं. आपल्याला काय करायचं, जस्ट मोर सर्चेबल कोणते कोणते आहेत हे काय करायचंय, कीवर्ड्स चेक करायचे. आता याच्यामध्ये भरपूर आलेले आहेत. आपण काय करू, ह्याला कॉपी करूयात. एक डॉक फाईल बनवून
याला पण कॉपी करा. ओके. त्यानंतर मगाची जी फाईल होती ती चेक करू, एक मिनिट आपण. आता काय करायचंय आपल्याला, हे सगळे कीवर्ड्स आहेत ना, एक मिनिट. ओके. हे सगळे कीवर्ड्स काय करायचे आहेत आपल्याला, तर ह्या पर्टिक्युलर, कुठे गेले, ह्या पर्टिक्युलर जे पण हे आहेत कीवर्ड्स टाईप आहेत, तर या सगळ्या कीवर्ड्स टाईप मध्ये आपल्याला काय करायचे, ते कीवर्ड्स वेगवेगळे करून घ्यायचे. ओके. म्हणजे ह्यातले इन्फॉर्मेशनल कोणते आहेत, ह्यातले काय म्हणतात, कमर्शियल कोणते आहेत, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स कोणते आहेत, नेव्हिगेशनल कीवर्ड्स कोणते आहेत. तर ह्याच्या, हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, चॅट जीपीटीचा यूज करायचा आहे. ओके. मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट शेअर करतो. एक एक 2 मिनिट द्या मला. मी प्रॉम्प्ट शेअर करतो, त्यानुसार आपण व्यवस्थित हे करून घेऊयात. मी ग्रुपवर पाठवलेलं आहे, ते आपण कसं यूज करायचं ते बघूयात, एक मिनिट.
हे बघा, अशा पद्धतीने आधी प्रॉम्प्ट द्या तुम्ही चॅट जीपीटीला. हॅलो चॅट जीपीटी, प्लीज वर्क ॲज अ कीवर्ड अनालिसिस अँड रिसर्च टूल. ओके, त्याला आपण चॅट जीपीटीला म्हणतोय की त्याला ॲज अ कीवर्ड अनालिसिस आणि रिसर्च टूल म्हणून काय करायचंय, वर्क करायचंय. कशासाठी? की काही मी कीवर्ड्स हे करणार आहे, म्हणजे त्याला तुम्हाला देणार आहे आणि त्यानुसार तू काय करायचंय की व्यवस्थित सगळे कीवर्ड्स योग्य पद्धतीने मला सॅग्रिगेट करून पाहिजे. ओके, त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, हे जे नोट आहे ते तुम्ही काय करा, इथून कॉपी करा. ओके, त्याआधी हेल्प मी. ओके, हे नोट काय करा, कॉपी करा, इथे पेस्ट करा. ओके, हे बघा, आता काय करायचंय आपल्याला, कॉपी करा हे पूर्ण नोट पुन्हा एकदा. ओके, त्यानंतर काय करा, याच्यामध्ये पेस्ट करा आणि याच्या खाली काय करा, जेवढे पण तुम्ही आता कीवर्ड्स फाइंड आउट केलेले आहेत, ओके, हे, तर ह्याला काय करा, कॉपी करा आणि काय करा, याच्या खाली पेस्ट करा. ओके, आणि देन हे बघा, आता गुगलनी, सॉरी, चॅट जीपीटीने काय केलं, तुम्ही जेवढे पण कीवर्ड्स तुम्ही फाइंड आउट केलेले आहेत ते काय केलेत, चॅट जीपीटीला सांगितलंय की तुम्ही व्यवस्थित सगळे जेवढे पण एसईओ रिलेटेड कीवर्ड्स टाईप आहेत त्यामध्ये मला काय पाहिजे, ते सगळे कीवर्ड्स वेगवेगळे करून पाहिजेत. ओके, त्यावर ह्यानी चॅट जीपीटीने तुम्हाला सगळे कीवर्ड्स काय करतात, वेगवेगळे करून दिलेले आहेत, बघा इथे. आता इन्फॉर्मेशनल इंटेंटचे कोणते कोणते कीवर्ड्स आहेत बघा याच्यामध्ये. डिजिटल मार्केटिंग पुणे, डिजिटल मार्केटिंग इन पुणे, सोशल मीडिया मार्केटिंग पुणे. देन कमर्शियल बेस कोणते आहेत बघा, टॉप 10, टॉप 20, लीडिंग, बेस्ट डिजिटल मार्केटिंग पुणे, बेस्ट पीपीसी कंपनी इन पुणे. हे सगळे कशात येतात, कमर्शियल. ऍक्च्युली ट्रान्झॅक्शनल रिलेटेड आपण टाकलेलेच नाही आहे, ज्यामध्ये बाय करण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेव्हिगेशनल मध्ये आहेत बघा खूप सारे, अमूर मार्केटिंग आलंय, डिजिटल झोन आलंय, ऍड सिंडिकेट आलंय. हे बघा, ह्याच्यामध्ये ना 55% काय आलेत, कमर्शियल आलेत, आणि 65% काय आलेत, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स आलेत. ओके, आणि त्यानंतर कुठले, नेव्हिगेशनल आलेत 9%. ओके, तर ह्या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला, तुमच्या वेबसाईट रिलेटेड जेवढे पण तुम्ही कीवर्ड्स फाइंड आउट कराल, तर तेवढे कीवर्ड्स काय करायचे तुम्हाला, ह्या पद्धतीने चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट देऊन काय करायचंय, वेगवेगळे करून घ्यायचंय. ओके, समजलं का? समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, आणि ह्याचं काय करायचंय तुम्हाला, हा जो डाटा आहे, म्हणजे समजा की इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स एवढे फाइंड आउट झालेले आहेत. ओके, त्यानुसार याला कॉपी करा व्यवस्थित. त्यानंतर काय करा, तुमचा नेक्स्ट तुम्हाला वेब पेज बनवायचंय, तो म्हणजे ऑन पेज कंटेंट. ओके, सॉरी, एक्सेल पेज बनवायचे, एक्सेल शीट बनवायचे, तो म्हणजे कोणता, ऑन पेज कंटेंटचा. ओके, ज्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, आता होम पेज रिलेटेड तुम्हाला फाइंड आउट करायचे कीवर्ड्स. ओके, समजा आता मी माझं डिजिटल मार्केटिंग एजन्सी रिलेटेड मी करतोय, क्लासेस रिलेटेड करतोय. ओके, तर होम पेज आहे, होम पेजमध्ये काय माझं बिझनेस इंट्रोडक्शन असेल, आणि त्यानंतर काय की हे टार्गेटेड कीवर्ड्स असतील.
ओके. ज्यामध्ये पहिले एक 4 असतील ते इन्फॉर्मेशनल, त्यानंतर 4 असतील ते कमर्शियल, नंतर ट्रान्झॅक्शनल आणि नंतर नेव्हिगेशनल. हे बघा. ओके. सिमिलर आपल्याला काय करायचंय, आपल्याला कशासाठी बनवायचंय दुसऱ्या वेब पेजसाठी. जसं की असेल, एक मिनिट. हे बघा. आ- आता दुसरा पेज आहे, समजा की डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस रिलेटेड मी पेज बनवतोय. ओके. त्याचं इंट्रोडक्शन आहे सर्व्हिस पेज. ओके. त्याचं हे URL बघू नका. कीवर्ड्स बघा. कीवर्ड्समध्ये मी काय करतोय की इन्फॉर्मेशनल एक ऍड करतोय, व्हॉट आर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. कमर्शियल एक ऍड करतोय, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, बेस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी. ट्रान्झॅक्शनल काय करतोय की डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस पॅकेजेस. ओके. तर नेव्हिगेशनल मध्ये काय ऍड केलंय की गुगल ऍड सर्व्हिसेस सर्व्हिस प्रोव्हायडर. गुगल ऍड हे काय आहे, एखादं काय म्हणतात त्याला, नेव्हिगेशनल वर्ड आहे. मी डायरेक्ट काय सर्च करतोय, गुगल ऍड्स साठी सर्च करतोय. ओके. तर अशा रिलेटेड काय करायचंय तुम्हाला, असे कीवर्ड्स तुमच्या प्रत्येक वेब पेज साठी काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. ओके. समजलं इथपर्यंत सगळ्यांना काय करायचं एक्झॅक्टली? तुम्हाला कीवर्ड क्लाउड्स बनवायचे. क्लाउड म्हणजे काय की प्रत्येक वेब पेजसाठी, आता इथे जसं ज्या पद्धतीने मी दिलंय बघा, हा एक्सेल शीट. ओके. होम पेज. होम पेजमध्ये इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स एवढे, कमर्शियल कीवर्ड्स एवढे 20%, ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स 20%, नेव्हिगेशनल कीवर्ड्स 20%. सिमिलर ह्याच्या खाली काय करायचंय, होम पेजच्या खाली कोणतं पेज येईल, तुमचं सर्व्हिसेस पेज. ओके. सर्व्हिसेस पेजसाठी काय असेल, इंट्रोडक्शन. सर्व्हिसेस पेज मध्ये काय येईल तुमचं हे, त्याचं कोर, की तुमचे बेस्ट सर्व्हिसेस कोणते आहेत त्याचं तुम्हाला काय करायचंय, सर्व्हिस पेजचं ओव्हरव्ह्यू द्यायचंय अशा पद्धती. त्यानंतर काय येईल, इंटेंट लिहाय त्यामध्ये. आता सर्व्हिस पेजमध्ये जास्त करून कोणते येणार, कमर्शियल आणि ट्रान्झॅक्शनल येणार. म्हणजे तिथे तुम्ही काय करणार, एखादं सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात. ओके. त्यावर इन्फॉर्मेशनल काय येईल, कमी येईल. मग तशा वेळेस काय करायचं, कमर्शियल कीवर्ड्स जास्त ठेवायचे, इन्फॉर्मेशन ट्रान्झॅक्शनल कीवर्ड जास्त ठेवायचं, इन्फॉर्मेशनल कमी ठेवा, नेव्हिगेशनल त्याच्यापेक्षा कमी ठेवायचं. ओके. सगळ्यांनी कराल हे टास्क? तर हो पूर्ण सर. पेजचं बनवायचं आहे ना? काय? पूर्ण पेजचं बनवायचं आहे ना, म्हणजे हा जेवढे पण हा, आपल्या सगळ्या वेबसाईट. सगळ्या पेजचं बनवायचे. सगळ्या पेजसाठी बनवायचे. सगळ्या पेजसाठी ऑलमोस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनल, म्हणजे आता समजा इथे 50% लिहिलेलं आहे. 50% म्हणजे काय, माझे 10 कीवर्ड्स येतील. ओके. इथे मी 4च लिहिलेले आहे, पण 10 येतील. ओके. कमर्शियल 20% लिहिले, 20% म्हणजे 4 येतील. ट्रान्झॅक्शनल 20% म्हणजे ट्रान्झॅक्शनलचे 4 येतील. नेव्हिगेशनल 10% म्हणजे 1, 2 किंवा 3 येतील नेव्हिगेशनलचे. ह्या पर्सेंटेज वाईज नुसार काय करा तुम्ही, काय तुमचा रेशो चेंज करा कीवर्डचा. ओके. आता सर्व्हिस पेजसाठी मला फाइंड आउट करायचं आहे, तर तिथं मी काय करेल, कमर्शियल 50% ठेवेल, म्हणजे कमर्शियलचे 10 कीवर्ड्स ठेवतील. ट्रान्झॅक्शनलचे मी किती 40% ठेवेल. 40 किंवा समजा 30% ठेवतो. 30% ठेवलं, 20% ठेवलं तर तिथे 4 येतील. मग परत इन्फॉर्मेशनल एक 20% ठेवायचंय मला, नेव्हिगेशनल एक 10% ठेवा. ओके. अबाउट अस पेजवर काय होईल, तुमची इन्फॉर्मेशन जास्त येईल, इन्फॉर्मेशनल कीवर्ड जास्त येतील आणि नेव्हिगेशनल कीवर्ड जास्त येतील. ते ट्रान्झॅक्शनल आणि कमर्शियल कमी येतील.
कॉन्टॅक्टस पेजवर नॅव्हिगेशनल जास्त येईल, इन्फॉर्मेशनल त्याच्यापेक्षा थोडं कमी, मग कमर्शियल, मग ट्रान्झॅक्शनल. त्यानुसार काय करायचं, तुम्ही अनालाइज करायचं की कोणत्या पेजवर कोणत्या टाईपचं कीवर्ड तुम्हाला जास्त युजफुल राहील. ओके, हे तर आपल्याला इझिली समजून जातं. ओके, की आता एखादं प्रोडक्ट पेज आहे, प्रोडक्ट काय करायचं आपल्याला सेल करायचंय, तर त्या पेजवर कोणतं कीवर्ड्स पाहिजे सांगा बघू. प्रोडक्ट पेज आहे तुमचं आणि प्रोडक्ट एक पेजवर मिनिट. कोणते कीवर्ड्स पाहिजे मोस्ट ऑफ? नेव्हिगेशनल. कोणते? कमर्शियल. नेव्हिगेशनल. येस, कमर्शियल आणि ट्रान्झॅक्शनल कीवर्ड जास्त पाहिजे तुमच्या प्रोडक्ट पेजवर, कारण तिथं तुम्हाला काय करायचंय, प्रोडक्ट सेल करायचंय. ओके, आणि नेव्हिगेशनल त्याच्यापेक्षा कमी, इन्फॉर्मेशनल त्याच्यापेक्षा कमी. ओके, कारण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सुद्धा काय होईल, ती पण शो करता येईल तुम्हाला. त्यामुळे इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स ठेवायचे, पण कमी रेशोमध्ये ठेवायचं. समजा तुम्ही एखादा ब्लॉग लिहिताय. ओके, ब्लॉग लिहिताना तुम्हाला कोणता कीवर्ड जास्त युजफुल राहील? इन्फॉर्मेशनल सर. येस, इन्फॉर्मेशनल. इन्फॉर्मेशनल जास्त ठेवायचं, त्यानुसार कमर्शियल त्याच्यापेक्षा कमी, ट्रान्झॅक्शनल कमी, नेव्हिगेशनल त्याच्यापेक्षा कमी. हे जो 100%चा जो पर्सेंटेज आहे, ह्याला व्यवस्थित तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या पेजला कोणतं इम्पॉर्टन्स देताय तुम्ही, त्यानुसार काय करायचं, तसे कीवर्ड्स फाइंड आउट करायचं. आता कीवर्ड्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कीवर्ड प्लॅनरचा यूज करा, किंवा कीवर्ड्स एव्हरीवेअर एक्सटेन्शनचा यूज करा, किंवा डायरेक्ट जर तुम्ही गुगलला जरी सर्च करत असाल तरी तुम्हाला काय होईल, तुमच्या सर्चच्या काय म्हणतात आयडियाज वरून सुद्धा तुम्हाला कळून येईल की कोणते कोणते कीवर्ड्स तुम्ही वापरायला पाहिजेत. किंवा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिटरचं वेबसाईट बघा, चेक करा, त्याला अनालिसिस करा की ते कोणते कोणते कीवर्ड्स त्यांनी त्या पर्टिक्युलर वेब पेजवर यूज केलेला आहे. ओके, एखादा आपण एक वेबसाईट बघू असेल तर थांबा. समजा डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे मी सर्च केलं. आपण हे चेक करूयात. ओके, हे बघा, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कंपनी इन पुणे, हे झालं. त्यानंतर चेक युअर एसईओ, चेक युअर वेबसाईट एसईओ, हे कीवर्ड झालं वेबसाईट एसईओचं. हे बघा, त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे बघा त्यांच्या ह्याचं ब्रँडचं, वाय वी आर द बेस्ट मॅच फॉर बिझनेस. ओके, काय इन्फॉर्मेशन आहे. ओके, त्यानंतर बेस्ट डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत त्यांनी. हे कोणतं झालं, हे कमर्शियलच्या अंडर झालं. ओके, सगळं इन्फॉर्मेशनच आहे बघा. हाऊ इट वर्क्स, इम्प्रूव्ह युअर बिझनेस इझिली, ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये तेच आहे. ह्याच्यामध्ये कुठेच असं नाहीये की त्यांची सर्व्हिस बाय करा वगैरे. ओके, आता तेच आपण एखादं सर्व्हिस पेज बघूयात त्यांचं, त्याच्यावर आहे का त्यांनी लिहिलेलं. ह्याच्यावर पण त्यांनी इन्फॉर्मेशन ऍड केलेले आहे, त्यांनी काय प्रोव्हाइड करतात ते ऍड केलेलं आहे. तिथं प्राइसिंग वगैरे आहेत बघा सगळे ह्याचे. ओनली फॉर, हे बघा इथे अवेलेबल, हे सगळं दिलेलं आहे ना. हे सगळं कशामध्ये येतं, हे सगळं ट्रान्झॅक्शनल मध्ये येतं. फॉर ओनली 30,000 पर मंथ वगैरे. आणि पण खूप कमी यूज केलेलं आहे. पण ह्या पद्धतीने जर ह्या रेशोनी जर तुम्ही यूज केलात ना, तर तुम्हाला एसईओ म्हणजे काय रँक होण्यासाठी ना खूप कमी वेळ लागेल. ओके, तुम्ही खूप इझिली रँक होऊ शकता जर ह्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित आधीच प्लॅनिंग केलात ना तुमच्या वेबसाईट रिलेटेड. ज्यावेळेस वेबसाईट आपण डिझाईन करायला घेईल ना, त्यावेळेस आपल्याला काही नाही करायचं, फक्त आपल्याला लुकचा पार्ट डिझाईन करायचा आहे. आपल्याकडे कंटेंट एक्सेल शीटमध्ये तर ऑलरेडी असणारच आहे हे सगळ्या गोष्टी. तर काय करायचंय आपल्याला, ज्यावेळेस आपण कंटेंट वगैरे पण आपण एक्सेल शीटमध्येच लिहिणार आहोत, मग नंतर ज्यावेळेस आपण डिझाईन करतो त्यावेळेस फक्त इथून काय करायचंय, कॉपी पेस्ट करायचं आपल्याला. एकदा का तुम्ही त्या अकॉर्डिंग एक्सेल शीटनुसार कॉपी पेस्ट करून तुमच्या वेबसाईटवरचं कंटेंट बनवाल, आणि त्यावर म्हणजे त्या वेबसाईटवर तुम्ही ज्यावेळेस एसईओ अनालिस्ट कराल, तर तिथे कोणतं पण एरर तुम्हाला दिसणार नाही.
कारण तुम्ही आधीच जो पण कंटेंट यूज केलेला आहे, जे पण कीवर्ड्स यूज केलेले आहेत तुमच्या वेबसाईटसाठी, हे तुम्ही काय केलेले आहेत, एसईओचा काय म्हणतात, एसईओच्या रूल्सच्या अकॉर्डिंगच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहात. त्यामुळे तुमच्या वेबसाईटवर कोणते पण एरर येणार नाहीत. नाहीतर काय होतं, आधी आपण वेबसाईट बनवायला घेतलो, ओके. त्यामध्ये आपण काय करतो की एखादं कीवर्ड्स घ्या, एवढे कीवर्ड्स असतात हे यूज करा, हे एक एक कीवर्ड काय करतो टायटलमध्ये यूज करतो. मग तिथे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या अशा वेबसाईटचं ज्यावेळेस एसईओ अनालिसिस करता, त्यावेळेस काय होतं, तिथे खूप सारं हे येतं, तुम्हाला एरर येतं की कीवर्ड्सचे कीवर्ड्स खूप यूज केलेले आहेत किंवा कीवर्ड्स खूप कमी यूज केलेले आहेत. काय म्हणतात, कीवर्ड्स च्या टाईपनुसार कीवर्ड्स नाही आहेत तिथे, त्याच्यामध्ये टायटलमध्ये कीवर्ड्स नाही आहेत किंवा कंटेंट खूप लेंदी झालेला आहे, असे खूप सारे तुम्हाला एरर्स तिथे दिसतील, ओके. त्यामुळे काय करायचं, आपल्याला आधीच व्यवस्थित सगळ्या गोष्टी सॉर्ट करायच्यात आणि त्यानुसारच वेबसाईट बनवायला घ्यायचंय, ओके. सगळ्यांनी कराल हे आता. सर तुम्ही जसं बनवलंय तसंच बनवायचं ना? हो हो, असं सेम बनवायचं. म्हणजे एक ओके. मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, या पद्धतीनेच बनवा. इथे मी 4-4 लिहिलेलं आहे. तुम्ही आता 50%च्या अकॉर्डिंग किती, एक 10 येतील, ओके. 10 लिहा इथे, 10 कीवर्ड लिहा इन्फॉर्मेशन. पण असे लिहा की जे टॉपला असतील. ज्यावेळेस तुम्ही चॅट जीपीटी मधून हे कराल, समजा आता चॅट जीपीटी तुम्ही एक 100चा डाटा घेतलेला आहे, 100 कीवर्डचा एक डाटा घेतलेला आहे, ओके. त्यामध्ये तुम्हाला काय केलंय, इन्फॉर्मेशनल कीवर्डचे त्यांनी एक 12 ते 20 किंवा असं मध्ये दिलेलं आहे, ओके. हे सगळे कीवर्ड्स काय करा, तुम्ही याच्यामध्ये ऍड करून टाका इन्फॉर्मेशनल मध्ये, ओके. आपल्याला काय करता येईल, नंतर जिथे पण आपल्याला युजफुल होईल तिथे काय करणार आहे, इथूनच कीवर्ड्स घेता येतील म्हणजे नंतर, ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्च करता ना, त्यावेळेस पण तुम्ही काय करा, त्या इंटेंटनी सर्च करा, ओके. आता समजा मी आता इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स मध्ये मी सर्च करतो, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, ओके. ओके, हे बघा, हे कीवर्ड सर्फर आता वर्क करायला बघा, इथे दिसतंय का तुम्हाला. एक मिनिट. आता मी व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग सर्च करतो, हे बघा इथे. इथे पण कीवर्ड्स एव्हरीवेअर मध्ये खूप सारे हे येतात, वर्ड्स येतात, ओके. कीवर्ड्स येतात, मग हे काय झाले, सगळे इन्फॉर्मेशनल कीवर्ड झाले. असे फाइंड आउट करून ठेवा. आता आता मी सर्च करतोय की गुगल ऍड सर्व्हिस पॅकेज, ओके. आता मी हे सर्च करत आहे, तर हे टर्म काय झालं, हे कमर्शियल झालं किंवा हे कमर्शियल झालं की मला एखादं पॅकेज बघायचं की गुगल ऍड सर्व्हिसचं किती पॅकेज आहे, रेट काय आहे, त्या रिलेटेड बघायचंय, ओके. ते त्यानुसार काय येईल, इथे सगळे कीवर्ड्स येतील. म्हणजे गुगल ऍड सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, गुगल ऍड सर्व्हिस एजन्सी कोणती आहे, गुगल ऍड सर्व्हिस कॉस्ट काय आहे, वाय इज गुगल ऍड्स चार्जिंग मी, हे सगळं काय होईल, हे सगळे कशात येतील, कमर्शियल मध्ये येतील, ओके. आता अजून तुम्हाला दाखवतो की ट्रान्झॅक्शनल मध्ये कसं येतं. एनरोल फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्स, ओके. हे झालं माझं ट्रान्झॅक्शनल. आता हे बघा, ह्याच्या रिलेटेड सगळे इथे कीवर्ड्स येतील, हे बघा. व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग
प्री कोर्स, कोर्स काय आहे, कसं अप्लाय करायचं, त्यानंतर एनरोल कसं करायचं, मी फ्री ऑनलाईन कसं करू शकतो, हे सगळं सगळं आहे. ते सगळं कशात येतात, एनरोल किंवा ऍडमिशन, याच्या रिलेटेड काय झालं, हे सगळे कीवर्ड झाले. ओके. हे अशा पद्धतीने सर्च करून काय करा, तुमचं तुम्ही फाइंड आउट करा की कोणतं कीवर्ड्स तुम्हाला, म्हणजे कोणत्या वेब पेजवर कोणते कीवर्ड्स चे पर्सेंटेज वाईज तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओके. आता सनग्लासेसचं असेल तर इन्फॉर्मेशनल मध्ये काय येईल त्याचं सनग्लासेसचं, की इन्फॉर्मेशनल पेक्षा त्याचं जे पण ई कॉमर्स वेबसाईट असतात ना, त्यांचं जास्त करून कमर्शियल आणि ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स त्यांच्या वेबसाईटवर जास्त असतात. इन्फॉर्मेशनल ॲज अ ब्लॉगमध्ये असेल किंवा एखाद्या होम पेजवर एक स्मॉल इन्फॉर्मेशन असेल, इन्फॉर्मेशनल कमी असतं. नेव्हिगेशनल पण कमी असतात कीवर्ड्स. कमर्शियल आणि ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स ई कॉमर्स वेबसाईटवर जास्त असतात. ओके. तुमच्या वेबसाईटच्या अकॉर्डिंग काय करा, तुम्ही तुमच्या वेबसाईटवरचे कीवर्ड्स डिस्ट्रीब्यूट करा. ओके. आणि ह्या पद्धतीने एक एक्सेल शीट बनवा आणि त्याला कीवर्ड क्लाउड म्हणून नाव द्या. म्हणजे काय, एखाद्या कीवर्ड्सचं पूर्ण आपण काय करतो, आपल्या वेबसाईटसाठी एक क्लाउड बनवून घेतोय, डाटा बनवून घेतोय, की पुढे जाऊन आपल्याला काय करायचे, ते कीवर्ड्स आपल्या वेबसाईटवर वेगवेगळ्या कंटेंटमध्ये यूज करायचे. ओके. समजलं? तर ते बाकीच्या पेजचे पण असेच कीवर्ड काढायचे ना, सेपरेट करायचे आहे का? हा हा, येस येस येस. आता समजा तुम्ही एखादं सनग्लास घेतलंय. आता सनग्लासेसचे असतील ना ब्रँड्स वगैरे वेगवेगळे, म्हणजे त्याचे पण टाइप्स असतील ना, की डे हो. डे साठीचे असतील, नाईट साठीचे असतील वगैरे. मग त्यानुसार काय करायचं, तुम्ही त्या त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट वाईज किंवा त्या त्या पर्टिक्युलर पेज वाईज काय करा, तुम्ही कीवर्ड्स फाइंड आउट करा. की त्याचं जे पण असेल त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन म्हणजे काय येईल, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन कीवर्ड्स येतील त्यामध्ये. मग प्रोडक्टचे कसं परचेसिंग रिलेटेड कीवर्ड्स असतील, ते सगळे ट्रान्झॅक्शनल आणि कमर्शियल मध्ये येतील. अशा पद्धतीने काय करा, तुम्ही तुमच्या वेब पेजवर किंवा तुमच्या प्रोडक्ट वाईज तुम्ही कीवर्ड्स फाइंड आउट करा. ओके. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. करा टास्क कंप्लीट, आणि कुणाला काय अडचण वगैरे असेल तर ग्रुपवर एकदा विचारा, आणि जर तुमचं टास्क जरी कंप्लीट झालं असेल तरी ग्रुपवर टाका, मी चेक करून तुम्हाला काय असेल त्याचा अपडेट मी तुम्हाला देतो. म्हणजे काय चेंज करायचं असेल किंवा काही ॲड करायचं असेल पुन्हा तर. ओके.